गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला उपस्थित असलेल्या काँग्रेसचे महासचिव अजय भाऊ कांकडलवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आवाहन केले। मल्लेरा येथे आयोजित या सभेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव अजय भाऊ कांकडलवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे सचिव श्री हनुमंतुजी मडावी, आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जूभाऊ पठाण, मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गुटेवार, कोठारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र झाडे यांच्यासह कोपरल्ली, धनोर, कोठारी, लोहारा येथील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजयभाऊ कांकडलवार यांनी सांगितले की कोठारी शांतिग्राम जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे, त्यामुळे चांगल्या उमेदवाराची चाचपणी करून काँग्रेसकडून उमेदवार उभा करायचा आहे। गावाचा आणि क्षेत्राचा विकास करण्यासाठी हा उमेदवार सक्षम असला पाहिजे। त्यांनी सर्व मल्लेरा गावातील कार्यकर्ते व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले। या क्षेत्रातून निवडून आलेला उमेदवार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन धनाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी मल्लेरा येथील यंगस्टार क्रिकेट मंडळाच्या सदस्यांनी बस वाहतुकीची समस्या मांडली। लगाम कोठारी मल्लेरा मार्गावरील शाळेतील विद्यार्थी वगळता बाकीच्या बस प्रवाशांना प्रवेश देत नाही, त्यामुळे त्यांना नाहक त्रास होतो, अशी तक्रार त्यांनी केली। यावर अजयभाऊ कांकडलवार यांनी तत्काळ बस डेपोच्या मॅनेजरला फोन लावून लगाम ते मुलचेरा मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांना बसमध्ये प्रवेश द्यावा, असे निवेदन दिले। डेपो मॅनेजरने बस नियमित सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले। तसेच गावात लाईनची मोठी समस्या असल्याचे सांगितल्यावर त्यांनी वीज विभागाचे इंजिनियर आगलावे साहेब यांना फोन लावून लाईन सुरळीत चालू ठेवण्याची विचारणा केली। मल्लेरा येथे नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना अडचणी येतात, त्यामुळे गावात जिओ मोबाईल टॉवर तयार करण्याची मागणी करणारे निवेदनही अजयभाऊ कांकडलवार यांना देण्यात आले। यासोबतच शेतातील विद्युत खांबावरून तार कंपाऊंडला विद्युत प्रवाहित झाल्याने शौचालयास गेलेल्या 14 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। अजयभाऊ कांकडलवार यांनी त्या कुटुंबाला सांत्वन करून आर्थिक मदत केली आणि भविष्यात कोणत्याही अडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले। अजयभाऊ कांकडलवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विचारतो की आपली राजकीय रणनीती काय आहे भाऊ? आपण गडचिरोली जिल्ह्यात 51 जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यामध्ये ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये 19 जिल्हा परिषद क्षेत्र आहे आणि जिल्हा परिषद सदस्य राहतात आणि पंचायत समितीला 38 पंचायत समिती सदस्य राहतात। त्यामध्ये आपण ऐरी विधानसभा आणि गडचिरोली जिल्ह्यात जास्तीत जास्त आपण काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून आणता येईल ते आपण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू आहे। कारण या ठिकाणी मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती असताना जे विकास कामं या ठिकाणी झालेले आहे, क्षेत्र असो किंवा नसो, या भागात जे काय लोकांना विश्वास आहे की आपण केलेल्या कामावर आणि आम्हाला जनता आणि मतदार हे आमच्या बाजूला कौल देईल, हे मला 100% विश्वास आहे। म्हणून लोकांशी संपर्क करून या ठिकाणी उमेदवारी देण्याचे काम आमचं या ठिकाणी त्याची सुरू आहे। भविष्यात आम्हाला लोकांच्या माध्यमाने या ठिकाणी उमेदवारीचे नाव येतील, त्यांनाच आम्ही 100% या ठिकाणी उमेदवारी देणार। कोठारी शांतिग्राम हा जिल्हा परिषद क्षेत्र आहे, ओबीसीसाठी आरक्षण महिला, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? कोठारी शांतिग्राम जिल्हा परिषद क्षेत्र या ठिकाणी महिला नामाप्र आहे, परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांची सर्वांची विचार करून या ठिकाणी कोणाला द्यायचं, कोण उत्सुक आहे यांची पडताळणी करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी 100% जाहीर करू आणि 100% या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून। तुम्ही या मल्लेरा गावात आले, मल्लेरा बाबत तुम्ही काय म्हणाल? मल्लेरा गावात या ठिकाणी आमच्या पंचायत समिती सदस्य नव्हता, जिल्हा परिषद सदस्य नव्हता, तरी आम्ही या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आहोत, लोकांची कामं या ठिकाणी केलेली आहे आणि प्रत्येक वेळी मदत करण्याची आम्ही भूमिका ठेवलेली आहे। म्हणून मल्लेरा गावाचा या ठिकाणी आमचा प्रेम आणि आशीर्वाद लोकांचा आमच्यावर आहे आणि जेव्हा मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना या ठिकाणी अनेक कामं या ठिकाणी सांगितलं होतं, ते सुद्धा काम आपण पूर्ण करून दिलं आहे। म्हणून या ठिकाणी आणि जे उर्वरित जे काम आहे ते आपले जिल्हा परिषद सदस्य किंवा आपण जे इलेक्शन झाल्यानंतर ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या लोकांना हमी देऊ। 100% मल्लेराची लोक आम्हाला म्हणजे मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी दिसते। धन्यवाद भाऊ। NT न्यूज शंकर मुत्तेलवार, गडचिरोली। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज, गडचिरोली।